नमस्कार मंडळी. एप्रिल महिना सुरू झाला आहे. हा कडक उन्हाळा तुम्हालाही जाणवत असेल ना. या कडक उन्हाळ्यामध्ये आईने खास उन्हाळा स्पेशल रेसिपी बनवली आहे, ती आपण बघूया. ती आहे काकडीची घावणं किंवा धिरडं. चला तर बघूया यासाठी लागणारं साहित्य. इथे घेतलं आहे 1 वाटी ज्वारी, 1 वाटी नाचणी, अर्धा वाटी जव, थोडा रवा, काकडी, कोथिंबीर, मिरची, कांदा, मीठ आणि हिंग. आता ह्या रेसिपीला आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी का म्हटले आहे, तर नाचणी ही अतिशय थंड तर असतेच, पण त्याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर असते. जव हे सुद्धा अतिशय थंड असते आणि सुपरफूड या प्रकारातच ते मोडते. काकडी ही तर थंडच असते. कांदा मी हा पांढरा कांदा घेतलेला आहे. उन्हाळ्यात खास करून पांढरा कांदा हा थंड प्रकारात मोडतो. मीठ घेतलं आहे ते पिंक सॉल्ट घेतलं आहे. नेहमीच्या मिठापेक्षा पिंक सॉल्ट हे थोडं थंड असतं आणि कोथिंबीर तर थंडच असते. चला बघूया रेसिपी. सगळ्यात अगोदर ही काकडी किसून घेतली. तुम्हाला एक टिप सांगते, जर काकडी एकदम कोवळी न घेता थोडी जून घेतली तर घावणं अजून चविष्ट होतात. साधारण 1.5 वाटी भरली. आता या 1.5 वाटी काकडीमध्ये हा रवा थोडा आधी भिजवून ठेवला. ह्यानंतर आपण बाकीचं साहित्य एकत्र करणार आहोत. कांदा, त्यात ह्या ओल्या मिरच्या, कोथिंबीर, हिंग, मीठ आणि सगळं हाताने आधी एकत्र करून घेतलं. त्यात काकडी आणि भिजवलेला रवा घातला. काकडी आणि भिजवलेला रवा घातल्यावर मग त्यात ज्वारी पीठ, नाचणी पीठ, आणि जवाचे पीठ घातले आणि छान एकत्र करून घेतले. आता त्यात थोडं थोडं पाणी घातलं आणि एकत्र करून घेतलं, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता ही धिरडी किंवा घावणं तव्यावर घालून घेऊया. तवा मध्यम आचेवर गरम केला. त्यावर 1 चमचा तेल घातलं आणि त्यावर वाटीने हे घावण अशा प्रकारे घालून पसरवून घेतलं. बाजूने थोडं तेल सोडलं. तुम्ही बघू शकता की किती सहज सुटलंय हे घावणं. दुसऱ्या बाजूने परत 1 छोटा चमचाभर तेल घातलं. आपलं घावणं आता तयार आहे. आणि उन्हाळा म्हटला की काकडीच्या घावणासोबत घरी केलेलं कैरीचं लोणचं आलंच. कशी वाटली ही आईने केलेली उन्हाळा स्पेशल रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या पारंपरिक सारस्वत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.